मी राजू चामट, जागृती सहकारी पतसंस्था येथील नियमित कर्जदार होतो आणि मागील संचालक मंडळ जो 19-20 मध्ये त्याच्यावर अनियमिततेचा ठपका ठेवत मागील संचालक मंडळावर 88ची कारवाई करून अनेकांची पळापळी आणि अनेकांच्या घरावर जप्त्या सुद्धा आलेल्या होत्या। त्यामध्ये त्या संचालक मंडळामध्ये विशेष करून आमदार साहेब विजयजी रहांगडाले तिरोडा गोरेगाव क्षेत्र यांचे भाऊ त्या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणजे नियोजित असे संचालक मंडळ होते। त्यांनी सुद्धा अनेक प्रकारच्या ठेवी गबन करून स्वतःच्या नावावरच नव्हे तर आपल्या रिश्तेदारांच्या नावावर अनेक मोठे कर्ज घेऊन जवळजवळ 42 करोड रुपयाच्या ठेवी गबन केल्याच्या अनियमिततेचा ठपका ठेवत लेखापरीक्षकांनी त्याच्यावर गुन्हा नोंद केला होता आणि त्यानंतरही तो गुन्हा नोंद केल्यानंतर नवीन संचालक मंडळ आल्यावर जे नियमित कर्जदार होते ठेवीदार होते यांच्या ठेवी हेतुपुरस्पर त्यांनी बाजूला ठेवून त्यांच्या ठेवी अजूनपर्यंत जवळजवळ 10 वर्ष या ठेवीला पूर्ण झाले आहेत। त्या ठेवी अजूनपर्यंत 1 रुपयाही मिळालेला नाही। त्यांच्या पै असा घामाचा पैसा ठेवीदारांचा अजूनपर्यंत मिळालेला नाही। अनेक प्रकारच्या तक्रारी आणि निवेदन आंदोलन करून सुद्धा ही ठेवीदारांना ठेवी परत मिळत नाहीत, परंतु कर्जदारांना नाहक त्रास देण्याचा काम आणि अनेकांच्या घरावर जप्ती आणण्याचं काम हे अद्यावत संचालक मंडळ करत आहे आणि त्यांच्या विरोधातच आज आम्ही इथे या ठिकाणी निषेध मोर्चा म्हणून या ठिकाणी आयोजित केलेला आहोत। विशेष या निषेध मोर्चामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत कारण की हे अद्यावत जे संचालक मंडळ आहे मागील 4 वर्षापासून संचालक मंडळ आहे, परंतु यांनी अशी कोणतीही ठोस कारवाई केली नाही। आम्ही 26 फेब्रुवारीला एक विशेष आमसभा बोलवून एकरकमी परतफेड योजना ही पारित केलेली आहे आणि ही शासनाची योजना असून सुद्धा मागील 4 महिन्यापासून आमच्या कोणत्याही ठेवीदारांना या एकरकमी परतफेड योजनेमध्ये समायोजन केलेले नाही आणि नाहक ठेवीदारांना त्यांच्या घरावर जप्त्या आणून अनेकांचे घरे आणि संपत्तीवर ताबा ठेवण्याचे हे काम करत आहेत। त्यामुळे यांना गुन्हा दाखल करून यांना बरखास्त करण्यात यावे हीच माझी मागणी आहे। मी हर्षविन हरिदास सिंगे। काय मागणी घेऊन आता आज ऑफिस समोर तुम्ही आंदोलन करत आहे, काय मागणी आहे? आज दिनांक 14/7/2026 ला आम्ही मूक आंदोलन करण्याचे आयोजित केलेले आहे। आमची मागणी ही आहे की दिनांक 26/2/2026 ला विशेष आमसभा घेऊन OTS ची मागणी पूर्ण झाली। OTS अंमलात आला, परंतु जागृती सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळ आहेत त्यांनी अद्यापपर्यंत OTS ची कारवाई पूर्ण केलेली नाही। आज 4 महिने 6 दिवस झाले। शेकडो जे कर्जदार आहेत ते OTS च्या प्रतीक्षेत आहेत, परंतु जागृतीचे संचालक मंडळ हे स्वतः पैसे कमवण्याकरिता स्वतःच्या कमाईकरिता स्वहिताकरिता जाणून बुजून हेतू परस्पर OTS ची मागणी लांबून धरत आहेत, दाबून धरत आहेत। त्यावर माननीय उपनिबंधक सहकारी संस्था जिल्हा गोंदिया यांनी D3 प्रमाणे आणि शासन निर्णयाप्रमाणे OTS करा चे पत्र दिले आणि त्या पत्रावर जागृतीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष यांनी ठराव पास करून घेतला की मागणी मान्य करता येणार नाही, हा चुकीचा आहे आणि त्या विरोधात आम्ही आज इथे सर्व कर्जदार सभासद आणि ठेवीदार सभासद जमलेलो आहोत। दुसरी गोष्ट अशी आहे की ठेवीचे संपूर्ण रकमेवर जागृतीचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे कल्पना शेरके ती संपूर्ण 100% रकमेवर सही घेऊन फक्त 35 ते 40% रक्कम ठेवीदारांना परत करते, म्हणजे नियर अबाउट 65 ते 70% पैसा ते खाण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात आम्ही सदर आंदोलन उभा केले आहे।